नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी समाजामध्ये चांगलं लैंगिक समस्याबद्दल मार्गदर्शन करीत आहे. मित्रांनो, खरोखर या विषयावर चांगली ओपन चर्चा झाली पाहिजे, कारण की हा टॅबू सब्जेक्ट आहे. इवन आमच्या क्षेत्रामध्ये, मेडिकल क्षेत्रामध्ये कुठेही याच्यावर प्रॉपर डिग्री नाही आहे. हिंदीमध्ये, मराठीमध्ये तर डिग्री बिलकुल नाही आहे. जे की आम्ही कोर्स केलेत ते पूर्ण फॉरेनचे कोर्स करून आम्ही याच्यावर एज्युकेशन घेऊन आणि त्याच्यावर स्टडी करून स्वतःच आम्ही म्हणजे नॉलेज पूर्ण संकलन करून आम्ही म्हणजे जे नॉलेज घेतलेलं आहे तसं तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी जेव्हा 1984ला मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा खरोखर तुम्हाला सांगतो इतका मोठा गॅप होता की खरोखर भोंदू लोकांशिवाय तुमच्या समाजामध्ये, आपल्या समाजामध्ये कुठेही चांगले क्वालिफाईड डॉक्टर्स नव्हते. पण जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा मला पण लोकांनी खूप ट्रोल केलं, माझ्या मित्रांनी ट्रोल केलं, माझ्या घरच्या लोकांनी ट्रोल केलं. पण त्यांना न जुमानता जी माझी जिद्द होती की कुठं समाजामध्ये चांगलं लैंगिक शिक्षण देणं, त्यांचे गैरसमज दूर करणं, हा जो मी प्रयत्न केला आणि या व्हिडिओद्वारा तुमच्या समोर येतो आहे. ते तुम्ही खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा. मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की लैंगिक समस्यांसाठी चांगला रक्तपुरवठा आपल्या शरीरामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि चांगलं रक्तपुरवठा असणं त्यासाठी चांगलं हार्ट आपलं मजबूत राहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की जर खालच्या टंकीतून वरच्या टंकीमध्ये आपल्याला जर पाणी आपल्याला सोडायचं असेल तर जितकी चांगली पॉवरफुल आपली मोटर असेल तितकं फास्ट म्हणजे पाणी ते आपल्या गच्चीच्या टंकीवर जाऊ शकतं. बरोबर आहे. त्याचप्रमाणे जितकं आपलं हार्ट मजबूत असेल तितकं म्हणजे रक्तपुरवठा आपल्या इंद्रियाकडे म्हणा किंवा आपल्या पूर्ण शरीराकडे म्हणा चांगल्या प्रकारे आपलं हार्ट देऊ शकतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे लोक जर लैंगिक समस्याचं कारण फक्त आपल्या इंडियामध्ये शोधत असेल तर तिथंच ते चुकी करतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. डॉक्टर साहेब, माझ्या इंडियाकडच्या नसा कमजोर झाल्या, डॉक्टर साहेब मला खूप कमजोरी वाटते, डॉक्टर साहेब माझ्या लिंगामध्ये ताटता येत नाही. पण ते त्यांना फक्त आपल्या इंडियामध्ये त्यांचे कारणं दिसतात, पण ते केव्हाही आपल्या हृदयाकडे लक्ष देत नाहीत. ना आपल्या वजनाकडे लक्ष देतात, ना आपल्या सायकोलॉजीकडे लक्ष देतात, ना आपल्या हृदयाकडे लक्ष देतात, ना आपल्या व्यायामाच्या अभावाकडे लक्ष देतात किंवा ना आपल्या जेवणावर लक्ष देतात, आहारावर. तर मित्रांनो, चांगलं लैंगिक आयुष्य जगण्यासाठी चांगला रक्तपुरवठा आपल्या इंडियामध्ये कोण करतं तर हार्टच करतं. तर हार्टला मजबूत कसं करायचं? रोज तुम्हाला अर्धा ते पाऊण तास कार्डिओ एक्सरसाइज करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. फक्त स्लो वॉकिंग करून तुम्हाला कार्डिओ भेटत नाही. तुम्हाला जर खरोखर कार्डिओ एक्सरसाइज करायचं असेल तर तुम्ही फास्ट सायकलिंग करा किंवा फास्ट वॉकिंग करा, किंवा तुम्ही काय करा की वॉकिंग करत एक 2-3 मिनटं पळा, मग अजून वॉकिंग करा, अजून 2-3 मिनटं पळा, अजून वॉकिंग करा. असं जर तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज केलं तर खरोखर तुम्ही विदिन अ स्पॅन ऑफ 1 or 2 years म्हणा की तुमचं हार्ट एकदम चांगलं मजबूत होऊ शकतं आणि स्ट्रॉंग पंपिंग करून तुम्हाला जे काही इंद्रिय समस्या म्हणजे आपल्या लैंगिक समस्या असतील त्यांना चांगल्याच प्रकारे हेल्प करू शकतं. आणि अचानक काही तुमचा म्हणजे रक्तपुरवठा कमी होत नाही, तुम्हाला सायन्स अँड सिम्पटम दिसतात की जसं की तुमचे काप मसल जर पेन करत असतील तर कुठं तुमच्या पेरिफेरल ब्लड फ्लो जो आहे तो तुमचा हृदय कमी करतो आहे तुम्हाला दिसून येतं. जेव्हा तुम्हाला विसरभोळा स्वभाव होतो किंवा तुम्ही विसरत जाता तर कुठं आपल्या माइंडला रक्तपुरवठा कमी होतो आहे हे तुम्हाला समजतं. जर दिवसभर तुमच्या बॉडीमध्ये थकवा असेल किंवा म्हणजे पेन असेल तर तुम्हाला समजायला पाहिजे कुठं आपलं हृदय कमजोर होत आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे रक्तपुरवठा कमी झाल्यामुळं आपल्याला थकवा येत आहे. पण उगीच आपलं फक्त अश्वगंधा आणि शिलाजीत गोळ्या खायच्या आणि आपलं लैंगिक आयुष्य जगायचं असं अजिबात होत नाही. मी म्हणेल तुम्हाला हे कचरा न खाता जर तुम्ही विना पैसा विना काही खर्च करता जर तुम्हाला लैंगिक समस्या कोणत्याही प्रकारच्या असतील, जर त्या तुम्ही घरच्या घरी जर ट्रीटमेंट करत असाल तर त्याचा सगळ्यात चांगला उपाय आहे की 1 तास तुम्ही कार्डिओ करा, 15-20 मिनटं प्राणायाम आणि योगा करा आणि योगा करून स्ट्रेचिंग एक्सरसाइज पूर्ण करून घ्या, जेणेकरून एच आणि एव्हरी मसल आपलं पूर्ण स्ट्रेच झालं पाहिजे, चांगलं हे झालं पाहिजे, जेणेकरून तुमचं रक्तवाहिन्या जे आपल्या मसलमध्ये असतात त्या पण पंपिंग होऊन चांगल्या मजबूत होतात. तर मित्रांनो, फक्त जर तुम्ही इंद्रियाच्या अवतीभोवती जर तुम्ही याचे उपचार जर शोधत असाल तर इथंच तुम्ही चुकत आहात. कारण की चांगलं लैंगिक आयुष्य जगण्यासाठी, चांगली लिंगाला ताठता येण्यासाठी तुमच्या बॉडीमध्ये रक्तपुरवठा चांगला पाहिजे आणि त्यासाठी तुमचं हार्ट मजबूत पाहिजे. आणि हार्ट मजबूत करण्यासाठी कोणतंही औषध जगामध्ये उपलब्ध नाही आहे, कोणतंही औषध तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे. फक्त आणि फक्त विना खर्च
अर्धा ते 1 तास तुम्हाला व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. हे मी प्रत्येक माझ्या येणाऱ्या रुग्णांना सांगतो. जे माझं प्रिस्क्रिप्शन असतं त्याच्या पाठीमागं पण मी लिहून दिलेलं आहे की तुम्हाला 1 तास व्यायाम करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि जर तुम्ही फक्त औषधीवर अवलंबून असणार किंवा माझ्यावर किंवा माझ्यासारख्या असंख्य डॉक्टरांवर फक्त तुम्ही अवलंबून असाल तर तुम्हाला नेहमी माझ्याकडे यावं लागेल, नेहमी औषधोपचार करावा लागेल. कारण तुम्ही ऐकतच नाहीत तर मला औषधी देणं अत्यंत भाग आहे. तरी मित्रांनो, जर खरोखर लैंगिक समस्या तुम्हाला जर घरच्या घरी सॉल्व करायच्या असतील तर 1 तास तुम्ही कार्डिओ एक्सरसाइजला महत्त्व द्या. आणि खरोखर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवा, तुमच्या प्रत्येक मित्रांना पाठवा की जेणेकरून प्रत्येकाला याच्याबद्दल माहिती मिळाली पाहिजे. याविषयी ओपन चर्चा पण झाली पाहिजे. आणि कुठं कुठं आपल्या समाजामध्ये जे गैरसमज आहेत आणि काही डॉक्टर लोक तुमच्या अज्ञानाचा जे फायदा घेत आहेत हे कुठं कुठं थांबलं पाहिजे. हाच माझा या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असतो. मित्रांनो, धन्यवाद.